छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे शिवसेनेच्या वतीनं. काय झालेलं असते, हे सोमयासारखी प्रवृत्ती ही महाराष्ट्रात खरोखर जन्मल्या याचं फार दुर्दैव आहे. वास्तविक पाहता त्याने इथं येऊन जाणून बुजून आमच्या आराध्य दैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केलेली आहे. खांद्यावर हात टाकायचा, घोषणा द्यायचा, उतरताना हात परत अजून दाबून धरून घोषणा द्यायचा, हे आम्हा शिवप्रेमींना म्हणा किंवा आम्हाला उबाटा शिवसेनेला अजिबात मान्य नाही. आणि त्याचा आम्ही त्या किरीट सोमयाचा, तोतल्या बोबड्याचा तीव्र जाहीर निषेध करीत आहे. आता एक तालुक्यामधून अशी एक प्रतिक्रिया उमटत्या की ईडी तालुक्यातल्या काही नेत्यांच्या पाठीमागे लावण्याच्या म्हणजे उद्देशानं ते आले आहेत, ह्याची भीती बाळगून ते चुकीच्या पद्धतीनं ह्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हे जे झालं घडलेल्या प्रकारला वेगळं वळण द्यायला लागले. अहो तो काय ईडी काढतोय, त्याचा घास नाही. तो ईडी काढत काढत त्याची शिडी कवा निघाली ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला कळालं नाही. तुम्ही बघितलं असेल पत्रकार बांधवांनो, त्याचं ते नागडं फोटो, नागडं व्हायरल तो काय ईडी काढतोय. ईडी काढत काढत त्यानं त्याची शिडी व्हायरल झालेली ही त्याला कळालं नाही. निव्वळ हा महाराष्ट्रातला नालायक बेशरम माणूस आहे, भ्रष्ट माणूस आहे तो.